नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर चला, आता माझं सगळं काम आवरलं आहे। आमच्याकडे 4-5 दिवस लगातार कंटिन्यू पाऊस आहे, रात्रंदिवस पाऊस आहे। तर मी म्हटलं चला थोडंसं ऑफिसला जाऊन येऊ। खरंच पप्पाला म्हटलं हे, कारण की भाडुत्र्याचं काय चाललंय काय नाही बघावं लागेल। तसे फोन येतात तरी पण आपल्या डोळ्याने बघावं लागेल ना, कारण खूप पाऊस आहे। आपल्याला फ्लॅटमध्ये पाऊस नाही हे कळत, हा कळत नाही, पण त्यांचं काय चालू काय नाही। आणि त्याच्यानंतर आम्हाला डीमार्टला पण जायचंय, राशन बी संपलंय। तर बबलीचा फोन आलता, तू बाळाला सांभाळते का, आपण जायचं। तर म्हटलं चल बाळाला पण घेऊ आणि आपण राशन पण घेऊ, कारण की 1 तास लागू का 2 तास लागू, बाळ सांगते हा ना, टेन्शन नाही। माझ्या किट्टू बाळाला तोपर्यंत त्याचा पप्पा मस्त झोपू घालणार आहे आणि हे करणार, नंतर मी त्याला पण घेऊन जाणार आहे। तर चला आता मी जाऊन येते मस्त ऑफिसला। इथून आल्यावर तुला यायचंय, तुला नाही आता झोप काढायची, थोडीशी झोपायचं शांतपणे आणि नंतर यायचं। मग आपल्याला डीमार्टला जायचं बाळाबरोबर, येण्यासारखं नाही करायचं डीमार्टला, बाळाबरोबर जायचं आपल्याला किट्टू। तर चला लवकर, मला जाऊन येते मी पटकन। हा काय यायचंय बोलतोय ना, कपडे घालायचे त्याला, झोपू घालू द्या। थोडंसं झोप झाली तर बाळाची घेऊन जाता येईल, नाही तर मग रात्री 5-6 वाजता झोपल तर मला टेन्शन होईल। बरं चला भेटूया ऑफिस। तर चला, तर आता कधीची आली, सगळे कामं झाले आणि निघते मी आता लवकर, कारण खूप पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे। चला आता लवकर जाते पटकन। तर चला, कोण आलं कडे, कोण आलं? आई आली, आई काय काय आणलं दादासाठी? ज्यूस, मॅगी सगळं आणले। चल दाखवते तुला काय ती। हा दूध टाकून दे ग बाई। केक इकडे बघा, केक। अजून डीमार्टला पण जायचं दादा आपल्याला। अरे बाप रे बाप, आईने लय खायला आणलं रे। काय काय आणलंय? माझ्या बाळाला पोळी पण आणली पुरणाची, जनतामधून। तुला त्याची आवडली होती ना बबलीच्या इथं, खात होता ना। तर आज माझ्याकडे वेळ नव्हता दादा पुरण बनवायला। खाऊ येतो, खाऊ। हा सगळंच खा, काय काय खायचं ते खा। म्हणते काय काय खाऊ, हे खोलून देऊ, हे खोलून देऊ, मला हात पाय तोंड धुऊ दे दादा। काय ते, काय चॉकलेट आहे का, काय बिस्किट आहे ते, छोटी छोटी छोटे त्याला आवडतात ना, ते चांगले ना। हा बरं झालं, डीमार्टला जायचंय, काय करावं जावा का नाही, पण टेन्शन झालं। हे देऊ, हे दादा, हे ना दुधात टाकून खायचंय, तुला बोलले मी तेव्हा। त्यातच कशाला फाडते मग? दुधाला ते काल दिल्लीला कसं झालं, डायरेक्ट त्या पोराने थम्सअप का काय पिलं माहितीये का। असं कधीच याच्यावर हात लावून नाही, याच्यावर काही पण गेलेलं असतं, उंदीर चढलेला असतो, काही पण पाल वगैरे, त्याच्यामुळं असं डायरेक्ट पोरांना याच्यावर ठेवायचं नाही। काही पण खाऊ असला याच्यावर नाही ठेवायचं आणि तोंड लावून नाही पिऊ द्यायचं। जेवण कोण बनव? जेवण तूच बनव ना, कोण बनव? मग झोपायचंच काम आहे म्हणतात, बिगर जेवणाच। नाही तर मग आपण दोघं बनवू सांगत। खरंच बनवायचं, मी त्यांना सांगेल, मी नुसतं बनताना नाही ना मग मी त्यांना सांगेल बोलते ना, रात्री पलटी मारतील। नाही ना, रात्री कसं पडली। आणि तर पप्पाचं असं असतं, त्या दिवशी किट्टूच्या बर्थडेसाठी पण बिनकामाच्या शब्द वगैरे घेतल्या। थोडेसे पप्पा टेन्शन मध्ये होते। काय झालेलं माहितीये का, मी अगोदर सगळ्यांना बोलले होते, कारण की मला एक तर बरं नव्हतं। मागच्या वर्षी पण किट्टूचा बर्थडे असंच, म्हणजे टेन्शन घाबरून झाला होता। आणि मग यावर्षी पण मी म्हटलं कोणीच काहीच टेन्शन द्यायचं नाही, व्यवस्थित बाळाचा केक व्यवस्थित वावळूपर्यंत काही विघ्न नाही आले पाहिजे, काहीच पण होती नाही लागली पाहिजे, अशी बोलले होते। पण ते किट्टूनच फोडलं होतं त्याचं। नाव घेतलं मी नव्हते बाबा, मी इकडे होते, मी नाव घेतलं। मी फक्त अशी बोलले की कशाला पण होती लागली, अशी बोलले माझ्या बाळाला पण होती नव्हती लागायची, बस। नाही तर मी नाव घेऊ काय घेतलं नाही पणावरच, कोणीच पाहिलं नाही। प्रीतमला पण राग आला, कसं प्रीतमला वाटलं की कसं काय फुटलं बाळाचं, कारण की मी सांगितलं नंतर चेक केल्यावर मग बरोबर कळलं कोण तोडलं। हा मी सगळ्याला सांगून ठेवलेलं होतं, तरी मावर सगळे कोणीच नाही नाव घेतलं। तर त्यांना वाटलं बाबा पप्पा आणि तुम्ही होतात, तुम्ही जर हे होतात ना त्या दिवशी, काय तुम्हाला माहित नाही काय होतात तर। हा लगेच आईची यांची शपथ, असं चुकीचं आहे। तर असं नाही, आपल्या बाळासाठी सगळ्यांचा जीव लागला होता, बबलीचा, प्रीतमचा, सगळ्यांचा। सांगितलेलं होतं की बाळाचं काहीच हे नाही झालं पाहिजे वळपर्यंत। 12 वाजले का व्यवस्थित, एक तर मी आजारी पडले बिनकामाची, आणि लेकराचं माझं जायचं होतं बाहेर त्याला घेऊन,
पण झाल्या तरी पण तो खुश झाला आणि त्याला खुरखुर बरं नव्हतं. आता एकदम बरं वाटतंय आणि एकदम व्यवस्थित आहे. आणि सांगा तुम्ही त्या दिवशी काय पटापट शपथा घेतल्या का बरं घेतल्या लवकर? अगं मला पण थोडं टेन्शन झालं होतं ना. कसलं टेन्शन होतं असं टेन्शन? गाडी बंद आहे आपल्याली. गाडी बंद? हा. मग काय करणार गाडीचं? गाडी चालू करायची होती तर तेच टेन्शन धरलं होतं. मग तुम्हाला पोरं म्हणजे बसून खा तर तुम्हाला गाडी चालू करायचं ते टेन्शन होतं म्हणून पटापट शपथा घेतल्या तुम्ही. मग आता टेन्शन मुळे काय माणूस. तर चला खाली उतरलो काय किटू आणि आता कोको बाळ येते प्रिया येते. हा पण गाडीची घराच्या वरतीच राहिली माझी वरतीचा मी परत छोटी घेतली कारण की मी एवढं वजन कुठं घेत बसू. चावी नाही होत. विशाला फोन कर तर चावी चांगली ठेव म्हणून. त्यानं उतरावा असंच काही त्याचं खाली बस. त्याला फोन कर नाही तर लॉक तोडावं लागेल फुकट. तो करेल बी तसा डायरेक्ट उतरेल. त्याला फोन करून सांगा तुम्ही की बाबा हे कर म्हणून. समजलं? किट्टू घेऊन चालले ना आपण. किट्टू बघा कसा दिसतोय माझा. किट्टू फार भारी दिसतो. त्यांना सगळ्याला हाय केलं. इकडे 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 प्रिया प्रीतमची गाडी आलेली आहे. आता लगेच निघायचंय. तुमच्या पण लॉक चालेल. कितून आताच मस्त मावशीला फोन केला. मग मावशी बोलत होती बाई माझं लय पिल्लू गोरं गोरं दिसतंय आज. माझं पिल्लू लय गोलं गोलं दिसतंय आज. मग पिल्लून तकलं लपवलं म्हणे. टोपी घातली नाही बाई माझे बाल तोपलंच नाही तकलंच नाही. अगं बाई माझ्या शोन पापडी आजची छोन पापडी पहिल्यांदा दिमागला चालली. पहिल्यांदा चाललंय पिल्लू पोटात होता तेव्हा लोच जात होता ना ले. पोटात असल्यावर नेहमी जायचा दादा माझा. हो शोन पापडी माझी. चला आता चला चला जाऊ आपण. अर्धच येते मला घेत गाडीमध्ये मला जास्त नाही. कोको बाळा एक ओके कोको 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 चला चला चला. आणि तो मस्त पुढे बसलाय किट्टू दादा. हा किट्टू दादा. ए तू किट्टू दादा तू अजून बाळाला पाहिलं पण नाही रे. बाळाला भेटला नाहीस? हा नाही भेटलो का रे? भेटला नाही तू का नाही भेटला? मस्त गाडीची मजा घेतोस पुढे मामा सांगती. हा गाडी चालत होता ना किट्टू. किट्टू दादा तू मामा बरोबर पुढे मजा घेतोय मस्त. जाऊ दे तो बोलत नाही ना त्याला घेऊन जाऊ आता. हा त्याला ना आता कोकोला बोलत नाही माझे. पुढे उतरवून शाळेतच उतरा मला वाटतंय. चल रे किट्टू उतरवून देतो मी तुला. हा इथे थांबवू का? इथं तुला चिमटा पक टमटम करतो ना मी. चल लवकर घ्या पटापट. दोन नातू सांभाळायचे का? दोन नातू सांभाळायचे काय? माझ्याकडे एक आहे आणि हिच्याकडे सांभाळायचे का? राशन भरायचे का? नातू 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 दोन दोन नातू सांभाळावा का? राशन भरावा? चला चला आपल्याला डिमांड द्यायचं बरं का आता. डिमांडला म्हटलं दोन नातू सांभाळावा का काय करावा? बाळाचा कुठ काढा म्हणा. बाळाचा कुठ काढा. ए बाई जांभळ्या देतो देता. जांभळ्या देतो. जांभळ्या देतो का काय? जांभळ्या भुका ना ग. भूक लागली भूक लागली. बसू आपण दोघ जण. बाबा आता नाही तिथून गेलो. आपण सगळं घेऊ. बाबा राशन घेऊ. बाबा राशन घेईन अशी सेवा करावी लागते किट्टू दादाची सगळ्याला. आणि पहिलं झोपला नाही ना आता झोपलाय. आता गाडी घेऊन झोपलं अशी सेवा करावी लागते सगळ्यांना. चाल गाडीमध्ये अशी अशी चाल. इकडनं ते प्यायचं नसते. अरे ते घ्यायचं नाही थांब. आज ते कशाला थम्सअप प्यायचं म्हणतोय बघा. हा थांब बाबा चल चाल लवकर. बाबा हे टाक. नको नको एवढा नका नका चाल. आम्हाला दाखवतोय कुठला कुठ घ्यायचा. हा आली 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 थांब. जाऊ तुम्ही बघा बबलीच. बबलीकडे बघा ना. पुढे सरको पाय पुढे सरको. व्हेरी गुड. बघा आपण आला होता. आला ना. त्याला आवडला किट्टूला. चला आवडला का रे? काय पाय टाकून बघ ना. किट्टू पाय टाक पटकन. काय तो दिवसभर तुम्हाला टेन्शन देईल. असा नाही तसा नाही. काय मला हे ती ओळख किती 800 क्रॉस झालं.
300 क्रॉस झाले. बापरे बापरे. चला अजून होणारच नाही. चला आता डिमांडून आम्ही चाललो घरी. आता हे बघा एवढं सामान घेतलं त्याचं बिल झालं 8,815. चला 8,815. हा आणि त्यांचं त्यांचं कमी झालं. कमी झालं. हा मग तुम्ही काढतच गेला किती काही पण. तुला लोडतंय का? माझ्या हप्ते भरायचे. तुला लोडतंय का? चला भरा तुम्ही करा. परत बोल 8,815. 8,815. माझा मोबाईलचा हप्ता भरायचा. कुठल्या पहिले झालते ना खराब झाल्या होत्या. सगळं झालं. मी जातच नाही एवढ्यात. आणि बाळाचं मस्त आता किट्टूला काय टेन्शन नाही काय? किट्टूला आता डायपर रात्रीच लावते. आणि अजून किट्टू जेवत नाही ना, मग किट्टूला स्पेशल प्लेट किट्टू दादा आहे. तुझ्यासाठी मग काय आणलं पिल्लू? याच्यामध्ये जेवण करायचं तू आता स्पूनने खाशील याच्यामध्ये? किट्टू आता मस्त आहे. तुला आणि काहीतरी खावं वाटतंय म्हणजे खाईल याच्यामध्ये त्यामुळे तुला हा आपल्या स्टीलच्या ताटात तो पटकन जेवत नाही ना. तू ऐक माझं. तू आता एक हातात रोज जेवायचं आई सोबत बसायचं जेवण. आणि बाई झाडू आणला आता फेकू नका. फेकू नको तुझ्या खाली खाली. पिकलं पहिलं हा. झालं. हा. त्या दिवशी गोमलला घेऊन आली मी अर्जंट, पण तो काय साधा ना. हा, त्याची हा, ते दांडे निघत नाही, परत ते लागत नाही. हा चल दादा चल. तू काहीच करू नको. कप आणले बा, कप नव्हते राहिले बघ. भरपूर काय काय नव्हतं ना ग. बरेच दिवस झालं नाही गेली मी डिमांडला. राशन तर असं भरतो दुकानामधून. हे तुला बॉडी वॉश तुला नाव करायसाठी आणले. बेबी वॉश. बॉडी वॉश आणि अरे बेबी वॉश माझ्या बाळाला नाव केलं की लावायला. माझं सोनं काय करतं? आण काही आण. सोन्याला लई काम पडले आमचं आता. आता मला वाजले 8:30 वाजले आहेत. आता पटकन आम्ही दोघी मायले की जेवण बनवतो. तेलाचा डबा, तांदूळ, गहू आम्ही अगोदरच ते घेतलेलं असते. ते नाही आम्ही डिमार्ट मधून आणू. तिकडे पण आणली. हा नाही कमेंट्स संपलेल्या नाही. मला होत्या भरपूर कडे. माझ्याकडे भरपूर होत्या. स्टीलची कढई पाहिजे ना. हा ना स्टीलची आता येईल. आता मस्त बरी आहे ना. तुझी एवढीच आहे माझी एवढीच. पण मग कसं आहे जास्त पाहुणे आले बनवायला ही मोठी बरी लहानी पाहिजे. आम्हाला तर पाहुणे असतातच. आम्हाला टेन्शन नाही. आमच्याकडे अरे तुडो चालला आहे पाहिलं काय असेल. किट्टू दादा असं नाही करायचं. आणि आम्ही तांदूळ, गहू आणि ज्वारी, बाजरी ते एकदाच भरतो आम्ही. एक गोळी हा एक 50-50 किलो ते एकदाच. कोणी आणलं ना गावचं, कोणी असं विकायला घेऊन येतात ना चांगलं, मग ते आम्ही एकदाच ऑर्डर करतो. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे सगळं जा बाळा. आणि गाडीमध्ये पप्पा नाही घेतली. बाळानं काय बोलला माहितीये का? की मी घरी गेलो बाळाची पप्पा घेईन. माझ्या बाळानं काय खाल्लं नाही ग. पटापट खाऊ घाला. काय बनवू केलं? शिरा बनवू का थोडासा? का नको? मी शिरा खाऊ घालते मग त्याला. भात भाजीच खाऊ घालते. भात भाजीच आता लवकर टाकू. विशाल गेलाय चिकन आणायला आणि येतो लगेच चिकन घेऊन आणि पटकन हे करू. त्याला बुटी येतोय ना? प्रीतम बोलले हेच भारी मम्मी. छान आहे ना. चांगलं आहे ना? येतोय ना. पण हा काय मग केलं होतं का? प्रीतमने केला काय ट्राय? मला नाही माहिती. किट्टू दादा तुला येतो का तो शूज? नाही असं काय दादा कामाचं नाही घालवायचे पैसे माझे. क्रीम नाही खायची. पूर्ण बिस्किट खायचं. क्रीम नाही खायची फक्त. काय बाटायच्या रसने. चला आता भरायला किती वेळ जाणार आहे? तोपर्यंत बिग बॉस लागणार आहे. 8:30 वाजलेत. पण त्याच्या पहिलं तुम्ही काय करा, गोण्याने भरून प्रोसेस होतं तसं. तर चला चिकन आणलंय मस्त पैकी. आणि प्रीतमला बबलीला बोलली मी इकडे जेवायला, म्हणजे त्यांचं राशन म्हटलं नंतर भरायला जा किराणा तिकडे. आणि नवीन कढईमध्ये सुरुवात पण केली पप्पानी. पप्पा बोलले पण याच्यातच जास्त पाहुणे. तसे 4-5 कढया पण असं काही नाही. भरायला आहे काहीतरी वेगळं. आणि मस्त पैकी आता मी चिकन बनवते. पैकी चिकन. तर चला भाजी वगैरे झाली. आणि प्रीतम अजून आले नाही, म्हणजे राशन ठेवायला गेले घरी. आता येतील जेवायला. आणि आमचं कोको खेळतोय मस्त पैकी. आणि दुसरा कोको जेवतोय, मोठा कोको. हा तर आता आम्ही जेवायला बसलो. आणि मस्त कशी भाजी झाली. काही त्यांची वाट पाहा तुम्ही म्हणलं. हा येतोय येतात ते रस्त्यामध्ये. आता बसा तुम्ही जेवायला. तुम्ही पण बसा, तुम्हाला पण वाटते. हा येतील ते जेवतील, काही टेन्शन नाही. आपण हे करू. पण संग मग जेवले तर पाव नाही ते. अय्या पाहुण्यात ते मला माहितीये. मग मग ते बोलले तुम्ही जेवून घ्या. ते बोलले 11:15 झाले. बोलले मम्मी किती वाट पाहता, तुम्ही जेवून घ्या बरं असं बोलले ते. घ्या जेवण करून. चल